निवास मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खरं तर आता विश्वा आणि सईच्या साखरपुड्यात खूप मोठा ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे। जसं की आपण पाहिलं आहे, नुकताच एक प्रोमो लॉन्च झाला आहे ज्यामध्ये सईसाठी आणि विश्वासाठी जानूने खूप सुंदर असं प्लॅनिंग केलं आहे आणि तिथे आता जो जयंत आहे तो सुद्धा आलेला आहे, पण जयंतने तिथे जानूला पाहिलेलं नाही आहे। खरं तर ते प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे, पण त्याने पाहिलं नाही आहे। खरं जे काही होणार आहे ते पुढे जेव्हा विश्वा आणि सईचा साखरपुडा आहे त्याच दिवशी खूप मोठा ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे। खरं तर जेव्हा विश्वाचा आणि सईच्या साखरपुड्याची तारीख ठरते तो म्हणजे गुरुवार, मार्गशीर्षातला गुरुवार हा त्यांचा साखरपुड्याचा मुहूर्त ठरतो। मग काय, आता सगळी तयारी चालू असते। जानूला विशेष सगळ्या पाहुण्यांची नावं लिहायला सांगितली जातात। आता त्यांच्या पाहुण्यांमध्ये जयंत कानेटकर हा सुद्धा त्यांचा एक बिझनेस पार्टनर म्हणून त्यांना त्यांच्या साखरपुड्याला त्याला बोलवायचं असतं आणि खास इन्व्हिटेशन जे आहे ते स्वतः खुद्द जे विश्वाचे बाबा आहेत ते सुद्धा त्याला देणार असतात। पण जानूला याबद्दल काहीच कल्पना नसते। जानूला काही माहिती असतं, जी काही यादी असते ती फक्त जानूने पेपरवर लिहिलेली असते, त्यामध्ये जयंतचं नाव कुठेही घेतलेलं नसतं। त्यातच आता जानूला असं वाटत असतं की जे विश्वाचे बाबा आहेत त्यांच्या बहिणीने सुद्धा यावं, पण ते सुद्धा त्या लिस्टमध्ये तिचा कुठे उल्लेख करत नाही, त्यामुळे जानू थोडी डिस्टर्ब असते। पण विश्वा हा जो साखरपुडा करणार आहे त्याच्या साखरपुड्यामध्ये काही डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे त्याने ठरवलेलं असतं, सईला असं छान असं फुलांचं डेकोरेशन आवडतं आणि म्हणूनच सईने त्याला सांगितलेलं असतं की मला ना साखरपुड्याला छान फुलांचं डेकोरेशन हवं आहे। आणि त्याला माहिती असतं की विश्वाला एवढं माहिती असतं की वेंकी दादा आणि त्याची बायको ही खूप सुंदर असं फुलांचं डेकोरेशन करते आणि म्हणूनच त्याला ती ऑर्डर दिलेली असते वेंकीला फुलांची ऑर्डर दिलेली असते। म्हणजेच आता विश्वाच्या घरी जिथे जानू आहे ना तिथेच वेंकी आणि आरती येणार आहे ते फुलांचं डेकोरेशन करायला। हे जानूला माहीत नसते, हे विश्वाने स्वतःहून ऑर्डर दिलेली असते खास सईसाठी, का तर सईला खुश करण्यासाठी। आता इकडे सजावटीचं काम सुरू होतं। त्या सजावटीच्या कामामध्येच आता मात्र वेंकी आलेला असतो, सोबत आरतीसुद्धा। वेंकी आणि आरती खूप छान अशा फुलांच्या माळा पूर्ण घरामध्ये सजवत असतात। घर खूपच सुंदर आधीच डेकोरेट केलेलं असतं, त्यातच ही फुलं जेव्हा लावली जातात ना तेव्हा मात्र चार चांद लागतात या डेकोरेशनला। आणि तिथे जानू असते। जानू आता कामानिमित्त का होईना घरात इकडे तिकडे फेऱ्या मारत असते आणि तिथेच आरती आणि वेंकी हे दोघंही जण छान डेकोरेशन करत असतात। आणि त्याच वेळेला आता त्यांच्या डेकोरेशन करताना थोडी मजा मस्करी सुरू असते, कारण बरेच दिवस वेंकी हा जेलमध्ये होता, त्यानंतर आता ते पुन्हा एकदा संसाराला लागलेले आहेत आणि त्यांनाही पहिली ऑर्डर मिळाली ती सुद्धा विश्वाकडनं। तर आता त्यांचं फुलांचं डेकोरेशन सुरू असतं। विश्वा आपल्या रूममध्ये असतो, फुलांचं डेकोरेशन करत असताना त्यांचा आनंद खूप छान असतो आणि तेवढ्यातच ना जानू तिकडनं जात असते। जानू जेव्हा आता तिकडनं जात असते ना तेव्हा जानूची नजर लांबूनच वेंकी आणि त्याचसोबत आरतीवर पडते। ती जसं ते आरती आणि वेंकीला पाहते तशी जानू घाबरते। जानूच्या लक्षात येतं की हा तर वेंकी दादा आहे आणि आरती वहिनी, या दोघांनी जर मला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे देखील आता तिला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त घाबरते। तिला कळत नाही की आता काय करावं। त्यातच ना तिने आता आपल्या डोक्यावरना पदर घेतलेला असतो आणि ती मागच्या दाराने का होईना तिकडनं लगेच पळ काढते। तर आता या साखरपुड्यामध्ये जयंतही आलेला असतो आणि जयंतची ही नजर चारही बाजूने असते, कारण जयंतलाही असंच कुठेतरी वाटत असतं की विश्वाने आपल्याला सांगितलेलं आहे की ती जानू आहे ना ती फक्त माझी आहे आणि जरी ती पुन्हा आली तर ती फक्त माझ्याकडेच येईल। हे वाक्य जे आहेत ना ते मात्र जयंतच्या कानात घुमत असतात आणि म्हणूनच विश्वाचा साखरपुड्याचं आमंत्रण जेव्हा विश्वाचे बाबा देतात ना तेव्हा जयंत खास करून त्या साखरपुड्याला जातो आणि तिकडे आजूबाजूला बरोबर त्याचं निरीक्षण असतं। माणसाला 2 डोळे असतात पण या जयंतला 4 डोळे आहेत, विदाऊट चष्मा। आणि हे सगळं निरीक्षण त्याचं सुरू असतं, चारही बाजूने बघत असतो। तर आता जानूला म्हणजे जी तनू आहे ज्या घरात राहत असते विश्वाच्या, ती आता डोक्यावरनं पदर घेऊनच वावरत असते। त्यावर मात्र आता विश्वाची आई जरा तिची विचारपूस करते, तिला म्हणत असते की तुझं काय चाललंय, तू अशी लपत का आहेस, तू घाबरलेली का दिसतेस। कारण ती ना वेंकी आणि आरतीला बघून घाबरलेली असते। पण विश्वाच्या आईला पडलेला प्रश्नसुद्धा स्वाभाविकच आहे, कारण आज घरात प्रोग्राम आहे आणि ही तोंड लपवून का पळते, कधीही पदर डोक्यावर न घेणारी मुलगी आज डोक्यावरनं पदर घेते असं का। आधीच विश्वाच्या आईला बरेच संशय येत असतात, ती तिला खोदून विचारायचा प्रयत्न सुद्धा करत असते, पण विश्वाच्या आईला ती काही सांगत नसते आणि त्यामुळेच ना विश्वाची आई तिला जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते, तिचं मन हलकं करायचा प्रयत्न करत असते। पण इकडे मात्र आता
काही एक ती सांगायला तयार असते. आणि जेव्हा ना आता ती सांगत नाही ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त वाईट जे आहे ना ते खरं तर आता इथे जानूला वाईट वाटत असतं. जानू आता सरळ म्हणते की खरंच मी तुम्हाला सांगितलं असतं, पण सॉरी, मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. मी तुम्हाला हे प्रोग्राम वगैरे सगळं झालं ना की मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता मला प्लीज तुम्ही काही विचारू नका आत्ताच्या घडीला तरी, असं देखील ती म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता वँकी आणि त्यासोबत जी आरती आहे ती सजावट करत असतात. आणि त्याच वेळेला आता जे विश्वाचे बाबा असतात ते खरं तर खास करून जानूला बोलवायला गेलेले असतात, कारण जानूकडे त्यांचं काम असतं, कारण जानूने ही जबाबदारी घेतलेली असते म्हटल्यावर जानू रूममध्ये बसून कशी चालणार आहे ना, म्हणून ते खास तिला बोलवायला गेलेले असतात. मग आता काही झालं तरी नाईलाज असतो, तिला त्या रूमच्या बाहेर यावं लागतं. पण जेव्हा ती पुन्हा बाहेर येते ना तर डोक्यावरनं पदर घेते, तोंड लपवते आणि तेव्हा ना वँकी लांबूनच पाहतो, कारण वँकीला शिडीवर चढलेला असतो. वँकी पाहतो, वँकीच्या लक्षात येतं की ही आपली जानूच आहे, कारण काही माणसं जी आहेत ना जी आपली असतात ती फक्त डोळ्यांवरूनही कळतात, त्याचं पूर्ण तोंड दिसायला हवंच असं काही नाही. एखाद्या माणसाने जर पूर्ण तोंड जरी झाकलेलं असतं, त्याचे 2 डोळे जरी उघडे असले ना तरी माणूस ओळखता येतो. आणि अगदीच तसंच वँकीच्या बाबतीत झालेलं असतं. वँकी जसं त्या जानूला लांबून पाहतो तसं परफेक्टली त्याने तिचा फेस ओळखलेला असतो आणि तो आरतीला या सगळ्याबद्दल बोलतो सुद्धा. पण तोपर्यंत जानू ना सईच्या रूममध्ये निघून गेलेली असते. जानूला आता सईला रेडी करायला जायचं असतं. सई खूप छान अशी हिरव्या रंगाची साडी नेसून तयार असते. तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण फायनली तिचाच विश्वाससोबत साखरपुडा होणार असतो. तिला विश्वाससोबत लग्न करायची खूप हौस असते, साखरपुड्याची हौस असते. अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तीच बसलेली असते. म्हणूनच तर मुहूर्त अगदी फास्ट काढलेला असतो या गुरुवारचा, आणि म्हणून ती छान तयार झालेली असते. आणि त्याच वेळेला आता बाहेर गुरुजी असतात. गुरुजी सांगत असतात की चला नवऱ्या मुलीला सुद्धा बोलवून आणा. आणि त्याच वेळेला आता त्या साखरपुड्यात म्हणजेच विश्वा आणि सईच्या साखरपुड्यात आता जानूचं आयुष्य हे कलाटणी देणारं ठरणार आहे. एकतर तिच्या आयुष्यातले बरेच म्हणजेच वँकी आरती त्या साखरपुड्याला ऑलरेडी आहे, जयंतही आहे, आता विश्वा आणि जानूच्या नात्यामध्ये नेमका काय दरार येणार आहे ते तुम्हाला पुढच्या भागातच मिळेल. खरं तर पाहिला जी जानू आहे ती वँकी आणि आरतीच्या समोरसुद्धा येणार आहे, पण ते कसं येणार आहे, मालिकेत काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, जयंतला कधी करणार आहे जानू विश्वासोबत आहे, हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. बरोबर, तुम्हाला ना त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहावं लागेल, कारण आपल्या चॅनलवर दररोज नवनवीन ट्विस्ट येत राहणार आहेत. मालिकेत पुढे काय घडणार आहे याचे ट्विस्ट अँड टर्न्स आपण या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण विश्वा आणि त्याचसोबत विश्वाने वँकीला बोलवल्यामुळे वँकीला तर डाऊट आलेला आहे की जानू इथे आहे असा, तर जयंतही त्याच शोधात इथपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.